आहे आता ती सगळी सुरळीत करण्याचं माझं पहिलं क्रम त्या ठिकाणी. आमदार मंगेश चव्हाण म्हणतात विरोधकांना अत्यल्प जागा मिळतील. आमदार मंगेश चव्हाण एक हवाई नेता आहे. त्याचं जे आहे त्याचं वय वर्ष आणि त्याचा अनुभव हा माझ्यापेक्षा नक्कीच राजकारणात कमी. आज त्याची फक्त दुसरी टर्म आणि 6वं वर्ष राजकारणात चाललंय. एक पंचायत समितीला इलेक्शनला ते आधी पडलेले आहेत. अचानक जे पक्षांच्या हवा येतात ना त्या हवेमध्ये निवडून आलेली ही लोक आहेत. पैशांची गुरमी यांच्या डोक्यात गेलेली आहे. त्याच्यामुळे ते कोणाबद्दल काही वल्गना करू शकतात. ते लोकसभेला 5 लाख मतांनी निवडून येणार होते. किती निघाले? निम्म्याच्या खाली त्यांना घेऊन आलो. मागच्या 4.5 लाख मतांनी भाजप या ठिकाणी आलेली होती. लोकसभेला तर त्यांना उमेदवार पण मिळणार नव्हता. त्यांच्या वल्गना अशा अनेक असतात. त्याच्यामध्ये काही आज त्यावर काही बोलण्याचा अर्थ नाही. वेळ आणि काळ 3 डिसेंबरला आणि बाहेरच्या लोक पारोळ्यात पारोळा एक्सेप्ट करणार नाही हे माझा मतदार मंगेश चव्हाण पासून सगळ्यांना यावेळेस दाखवून द्या. मंगेश चव्हाण पूर्ण जिल्ह्यामध्ये दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि विरोधक हा संपवण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात काय सांगा? विरोधक संपवण्याचा प्रयत्न ते करतातच. आताच मागेच 8 दिवसापूर्वी आपण बघितलं उन्मेष दादांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. उन्मेष दादा महाराष्ट्रातल्या 6 लोकांच्या बॉडीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या समोरासमोर जाऊन मांडले. आणि उन्मेष दादा म्हणजे अभ्यासू माणूस आहे. उन्मेष दादांनी जे तिथे बोलले आणि जे काही केलं त्याच्यामुळे जी जीवार आली त्याच्यावर उन्मेष दादांवर ते कर्जदार नसताना त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. ठीक आहे, कुठे कुठे न्याय देवता जिवंत आहे असंही कधी कधी जाणवायला मिळतं. त्याचं जळगाव कोर्टाने त्यांना 3च दिवसात त्या ठिकाणी जामीन दिला आणि अतिशय कडक शब्दात समोरच्यांवर ताशेरे ओढलेले आहे. असंही काही उद्या आमच्यावरही होऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीत तयार आहेत. परंतु आम्ही संघर्ष करणारे कार्यकर्ते, कोणाच्या लाटेवर कोणाच्या आयत्या पैशावर आम्ही काही मस्ती करणारे लोक नाही. मला एक खानदानी वारसा आहे. त्या खानदानाचं नाव जपण्याचं देखील मला काम करावं लागतं की बाबा भले वाढवलं नाही तर चालेल पण घटवायचं तरी काम करायचं नाही. त्याच्यामुळे मला अधिक बोललेलं आवडत नाही. तुम्हाला माहिती आहे.